नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज 23 तारीख आणि मी इथे झोन 2ला आलेलो आहे। नेहमीप्रमाणे मी जसं सांगतो तर तुम्हाला तिथं बघायला मिळेल झोन नंबर 2। तर आजचा हा तिसरा सोमवार आहे या महिन्यातला, डिसेंबर महिन्यातला हा तिसरा सोमवार असून आज लोकशाही दिन इथे असायला हवी, पण त्याच्याबद्दलची फार कमी माहिती मिळते। अधिकाऱ्यांना विचारल्यावर कमलाकर काटकर जे साहेब आहेत त्यांना विचारल्यानंतर असं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार येत नाही। याचा अर्थ कुठल्याही नागरिकाला या झोनच्या अंतर्गत येतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर आता असं तुम्ही बघत असाल, माझा नेहमीचा जो विषय आहे की इथे वाहने लावू नयेत असं असतानासुद्धा इथे वाहनं लावली गेलेली आहेत। हाही एक विषय मी नेहमी म्हणजे आपण एखादी काय त्याला म्हणतात की एखादा रूल काढतो पण त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत नाही, त्याचं हे एक उदाहरण आहे। कुणाला शिक्षा व्हावी अशी अपेक्षा नाही आहे, पण आता बघा पण हे मग एकतर बोर्ड तरी काढा, नाहीतर तुम्ही त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी करावी। या आवारामध्ये वाहनं लावण्यास व नागरिकांना उभे राहण्यास सक्त मनाई आहे। असं सगळं इथं छानपैकी आयुक्तांनी केलं असतानासुद्धा इथे त्याचं नियमांचं पालन केलं जात नाही। आता तुम्ही इथे बघा, माननीय उपआयुक्त परिमंडळ 2 यांचे वाहनाकरिता जागा आहे। तर असं असताना इथं बघा 2-3 ठिकाणी बोर्ड लावलेले, हे अविनाश सकपाळ साहेबांनी छान केलेलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन इकडे जे अधिकारी आहेत, विशेष करून जे इथे पिऊन म्हणून बसतात, तर त्याप्रमाणे त्यांनी त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे असं म्हणजे आमची इतर इच्छा आहे, एक म्हणजे आणि नागरिकांची इच्छा आहे। तर हे व्हावं। दुसरी गोष्ट म्हणजे जे अभिलेख अवलोकन, आज सोमवार आहे तर अभिलेख अवलोकन प्रत्येक सोमवारी अभिलेख अवलोकन हे 3:30 ते 5:30 किंवा 3 ते 5 याच्यामध्ये लोकांना कुठल्याही विभागाचे, आता विचार करा की परिमंडळ झोन आहे 2, तर त्याच्यामध्ये त्यांना जी काही गरज आहे, त्यांची काही जी तक्रार असेल, त्यांना जी काही कागदपत्र बघण्याचा अधिकार त्यांना ह्याच्यामध्ये प्राप्त होतो। तर ते मी मागच दाखवलं होतं की त्याच्यावर कुठलंच रिॲक्शन आलेलं नाही आहे। अभिलेख अवलोकन नोंद वही परिमंडळ 2 इथं हे नागरिकांसाठीच केलेलं आहे। प्रत्येक नागरिकाला ह्याच्यामध्ये आपलं म्हणणं मांडायचा आणि त्याच्याकडनं उत्तर मागून घ्यायचा हा अधिकार आहे। इथे तुम्हाला दिसत असेल की माझे 3 मिलिंद जाधव पहिल्यांदा केलेले मी 2 फेब्रुवारीला, त्यानंतर 4 तारखेला म्हणजे 4व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, आणि तुम्हाला इथे दिसत असेल की इथे काही शेरा नाही आहे, आणि इथे 6वा महिना 7वा महिना, आणि आता चालू आहे कितवा 12 डिसेंबर चालू आहे। वर्ष संपलं, मला इथे कुठलंही उत्तर मिळालेलं नाही। तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की आत्ता त्यांनी कॉमेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे 2 ह्याच्यावर, त्याच्यामध्ये तारीख टाकलेली नव्हती, त्यामुळं ते आता मी त्याचा फोटो तुम्हाला दाखवणारच आहे। आत्ता कुठेतरी 2 ह्याच्यावर मला तिथं शेरा मिळाला आणि ते तुमच्यासमोर ठेवत आहे। तर हे अभिलेख अवलोकन हे जे एवढी चांगली व्यवस्था केलेली आहे त्याचा चांगला वापर व्हावा, लोकशाही दिनाचा वापर व्हायला सुरुवात व्हावी असं अपेक्षित आहे, पण ते न होताना दिसत आहे। तर मी आज जरा उशिराच आलेलो आहे, तर मी 3:30 आता 4 वाजले असतील, आणि मी आता परत मेन बिल्डिंगमध्ये चाललेलो आहे की ते आता जे सोमवारचा दिवस असतो, जे आयुक्त भेटतात, तर काय त्यांचं म्हणणं आहे तर तेही आपण तिकडं ऐकून घेऊया। तिकडेच आपल्याला अविनाश सकपाळ साहेबसोबत तिकडेच आपल्याला भेटतील। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग।